7 साड्यांवर एकच ब्लाउज असं जर मी तुम्हाला म्हटलं तर तुम्ही म्हणाल वाव का किती छान। नाहीतरी सारखं ब्लाउज शिवायला टाकायचं, कुठला पॅटर्न शिवायचा आणि ती सगळा गोंधळ हा प्रत्येक स्त्रीला नको झालेला असतो। त्यामुळे प्रत्येकाला वाटतं एखादा असा ब्लाउज असेल की तो सगळ्या साड्यांवर जाईल, असं असेल तर किती मस्त होईल आणि पटकन आपण साडी नेसू। तर येस, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे असा एक कोणता ब्लाउज आहे जो 7 साड्यांवर जाईल, जेणेकरून तुम्हाला साडी कोणतीही असू दे ती झटपट घालता येईल। सो यस, व्हिडिओ शेवटपर्यंत। हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल व्हर्च्युअल लाईफ ऑफ सारिका। तर माझ्या चॅनलमध्ये तुम्ही नवीन आला असाल तर माझ्या चॅनलमध्ये तुम्हाला लाईफस्टाईल, मेकअप, फॅशन असे खूप सारे व्हिडिओज बघायला मिळतील। ह्यामध्ये तुम्ही इंटरेस्टेड असाल तर एकदा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तुम्ही भरभरून प्रेम देताय, खूप सारे मस्त मस्त अशा कमेंट्स करता, खूप अशा ताई काकू अशा आहेत ज्या मला सजेशन विचारतात, खूप मस्त असे मला इन्स्पिरेशन देतात। त्याबद्दल सर्वांचं थँक्यू, मी खूप तुमची आभारी आहे। असंच मला प्रेम देत राहा। सो यस, आजचा जो व्हिडिओ आहे त्यामध्ये एक गुलाबी रंगाचा जो ब्लाउज आहे तो 7 साड्यांवर जातो आणि कसं ते मिक्स मॅच करायचं हे सगळं आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। लेट्स गो स्टार्ट। एखादा खूप पैसे घालून किंवा छान असा स्टिच करून घेतलेला एखादा गुलाबी रंगाचा ब्लाउज असेल किंवा मी म्हणेन सिंपल जरी गुलाबी रंगाचा ब्लाउज असेल तर त्यावरती आपण 7 वेगवेगळ्या प्रकारचे लूक क्रिएट करू शकतो। खूप वेळेला असं होतं की प्रत्येक वेळेला ब्लाऊज मॅचिंगचं शिवून घेणं, त्याला पैसे घालणं, ह्या सगळ्या गोष्टी करायला आपल्याला कंटाळा आलेला असतो किंवा तुमचे पैसेसुद्धा ह्यामध्ये वाचू शकतात। सो यस, तुम्ही एखादी नवीन साडी घेतली आहेत का, त्यावर सुद्धा हा गुलाबी रंगाचा जो ब्लाऊज आहे तो नक्की मिसमॅच करून घालता येतो। तर आता आपण बघूया अशा कोणत्या कलरच्या ज्या साड्या आहेत त्यावरती गुलाबी कलरचा जो ब्लाऊज आहे तो मिसमॅच करून आपण मस्त असं स्टाईल करू। साडी मी म्हणेन की आता संक्रांत खूप जवळ आलेली आहे आणि प्रत्येक स्त्री किंवा प्रत्येक जी वुमन असते ती संक्रांतीसाठी काळ्या कलरची साडी विकत घेते किंवा तिच्याकडे असते आणि दरवेळी तेच स्टाईल करण्यापेक्षा तिला काहीतरी युनिक स्टाईल करायचं असतं आणि आपण खूपदा असं करतो की ब्लॅक साडीवर ब्लॅकच ब्लाऊज घालतो। त्यामुळे तो लुक जो आहे तो खूप सटल होऊन गेलेला असतो, तोच लुक वाटतो। त्यापेक्षा काहीतरी युनिक वेगळा असा लुक करायचा असेल ना तुम्हाला, तर तुम्ही एक काम करू शकता। ब्लॅक कलरच्या साडीवर जर तुम्ही पिंक ब्लाऊज घातला, खरंच मी तुम्हाला सांगेल खूप कमाल दिसून जाल तुम्ही, कारण हे युनिक टच देणारं युनिक स्टाईल अशी दिसून येईल आणि ब्लॅक जी साडी आहे ती पिंक कलरच्या ब्लाऊजमुळं खूप उठून दिसते। दोन्ही जे कलर आहेत ते एकमेकाला उठून दिसणारे आहेत, त्यामुळे तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा। गुलाबी कलरचा ब्लाऊज आणि ब्लॅक कलरची साडी जर घातली, खूप स्टायलिश, युनिक आणि चांगला लुक देऊन जाईल आणि तुम्ही नक्कीच 4 चौघामध्ये उठून दिसाल। हे खूप मस्त आणि चांगलं वाटतं। सो यस, असं तुम्ही ब्लॅक साडीवरती कुठल्याही प्रकारचा गुलाबी कलरचा एखादा ब्लाऊज जर स्टाईल केला, जर ट्रॅडिशनल असेल तर त्याप्रमाणे ट्रॅडिशनल ब्लाऊज स्टाईल करा। वेस्टर्न घालणार असाल तर एखादा स्लीवलेस असा पिंक कलरचा ब्लाऊज असेल तो सुद्धा स्टाईल करू शकता। अशाप्रमाणे मिक्स मॅच करून ब्लॅक साडीवरती गुलाबी कलरचा ब्लाऊज हा खूप छान सूट होतो। सो यस, तुम्ही एकदा ते ट्राय करू शकता। त्यानंतरची साडी मी म्हणेन ब्ल्यू कलरची साडी। ब्ल्यू कलर हा कोणाला आवडत नाही, खूप साऱ्या स्त्रियांना ब्ल्यू कलर आवडत असतो, त्यामुळे निळ्या कलरची साडी आपल्याकडे असते आणि निळ्या कलरच्या साडीवर त्याच कलरचा ब्लाऊज किंवा रेड कलरचा ब्लाऊज असा आपण खूपदा मिक्स मॅच करून घालत असतो। पण तुम्ही एकदा बघा, निळ्या कलरच्या साडीवरती जर तुम्ही पिंक कलरचा ब्लाऊज घातला, खूप जास्त उठून दिसायला लागते साडी। दोन्ही कलरसुद्धा उठावदार असल्यामुळं तो लुक जो आहे तो खूप छान वाटतो, चांगला वाटतो, काहीतरी वेगळा टच देतो। त्यामुळे निळ्या साडीवरती जर तुम्ही पिंक कलरचा ब्लाऊज घातला तर नक्कीच काहीतरी डिफरंट, चांगलं आणि मस्त वाटेल। त्यामुळे निळ्या कलरच्या साडीवरती नक्कीच तुम्ही असा पिंक कलरचा एखादा ब्लाऊज स्टाईल करून बघा, नक्कीच तुम्हाला काय सगळ्यांनाच हा ब्लाऊज खूप साडी म्हणेल ती म्हणजे सगळ्यांचा आवडीचा किंवा सणासुदीला आपण मोस्टली कलर घालतो तो म्हणजे हिरवा कलर कोणाला आवडत नाही, सगळ्यांना आवडतं आणि मला वाटतं प्रत्येक स्त्रीकडे हिरव्या कलरची साडी एकतरी असते। हिरवा साडीवरती गुलाबी ब्लाऊज हे ब्रायडल लुकमध्ये आजकाल खूप ट्रेंडमध्ये आहे। तुम्ही खूप साऱ्या ब्रायडल बघू शकता। जर ग्रीन कलरची साडी घातली असेल तर त्यावरती भरलेला खूप सुंदर असा गुलाबी ब्लाऊज वेअर करता आहेत आणि ते आजकाल खूप ट्रेंडमध्ये आहे आणि सुंदर दिसतं ते। तुमच्याकडे सुद्धा एखादी हिरवी साडी असेल तर असं तुम्ही गुलाबी कलरचा ब्लाऊज ट्राय करू शकता, खूप ट्रेंडी आहे, छान वाटतंय।
जरी पोपटी कलरची साडी असेल त्यावर डार्क पिंक असा ब्लाऊज जो आहे तो खूप सूट होतो आणि खूप ट्रेंडी लुक देऊन जातो। त्यामुळे हिरव्या कलरच्या साडीवरती नक्कीच तुम्ही असा गुलाबी कलरचा ब्लाऊज ट्राय करू शकता। खूप युनिक आणि छान असा टच देऊन जाईल आणि आजकाल खूप ट्रेंडमध्ये आहे, त्यामुळे हिरव्या साडीवरती असं ब्लाऊज नक्की तुम्ही ट्राय करू शकता। सगळ्यांकडे गोल्डन कलरची एकतरी साडी असते, कारण गोल्डन कलरच्या साडीमुळे आपल्याला एक रॉयल असा लुक मिळतो आणि आजकाल ब्रायडल ज्या आहेत त्या असा गोल्डन किंवा ब्रायडल लुकमध्ये गोल्डन असा रॉयल लुक येण्यासाठी ह्या साड्या यूज करतात। तुम्ही सुद्धा अशी एखादी गोल्डन साडी घेतलीच असेल किंवा घेतली तर नक्कीच तुम्हाला रॉयल असा लुक देईल। प्लेन कलरची साडी असू दे किंवा भरलेली साडी असू दे, खास करून ब्रायडल ज्या आहेत त्या प्लेन साड्या असतील किंवा भरलेल्या साड्या असतील त्यावरती खूप ट्रेंडमध्ये आजकाल गुलाबी कलरचा ब्लाऊज यूज केला जातो आणि खूप कमाल दिसतं। खूप तुमचा जो लुक आहे तो खूप उठून दिसायला लागतो। तुमच्याकडे सुद्धा एखादी अशी सिंपल जरी गोल्डन कलरची साडी असेल आणि भरलेला त्यावरती पिंक कलरचा ब्लाऊज घातला तर तुमचा जो लुक आहे तो खूप रॉयल असा वाटतो, खूप छान वाटतो। त्यामुळे याच तुम्ही गोल्डन कलरच्या साडीवरती एकदा असा पिंक कलरचा ब्लाऊज नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला सुद्धा नक्की कळेल की हा ब्लाऊज खूप सूट होऊन जातो। त्यानंतरची साडी आहे ती म्हणजे पिवळ्या रंगाची साडी आणि पिवळ्या रंगाची एक तरी साडी आपल्याकडे असतेच असते। तुम्हाला खूपदा असं होतं की मला काठपदराची साडी घालायची नाही आहे, सिंपल अशी येलो कलरची पिवळ्या कलरची साडी घालायची आहे। अशा वेळेला जर तुम्हाला ट्रॅडिशनल लुक द्यायचा असेल तर तुम्ही पिंक कलरचा भरलेला असा ब्लाऊज घातला तर नक्कीच तुम्हाला ट्रॅडिशनल असा लुक देऊन जाईल। त्यामुळं सिफॉनची साडी असू दे, सिल्कची साडी असू दे किंवा काठपदराची पिवळी साडी असू दे, अशा सगळ्याच साड्यांवर पिवळ्या गुलाबी रंगाचा ब्लाऊज जो आहे तो खूप ट्रॅडिशनल असा लुक देऊन जातो। खूप सुंदर मस्त आणि चांगली साडी वाटते। आता येणाऱ्या सणासुदीसाठी तुम्ही असं एखादी पिवळ्या साडीवरती गुलाबी रंगाचा ब्लाऊज ट्राय केला तर नक्कीच तो खूप ट्रॅडिशनल असा लुक देऊन जाईल। सो याच पिवळ्या कलरच्या साडीवरती नक्की तुम्ही गुलाबी कलरचा ब्लाऊज ट्राय करू शकता। नंतरची साडी ती म्हणजे ग्रे कलरची साडी। खूपदा आपल्याकडे ग्रे कलरची साडी असते, कारण नवरात्रीमध्ये आपण सगळ्या साड्या घालत असतो, त्यामुळे ग्रे कलरची साडी एकतरी प्रत्येक स्त्रीकडे असते। ग्रे कलरची जी साडी आहे थोडीशी डल वाटते, त्यामुळे ग्रे कलरच्या साडीवरती तुम्हाला मस्त आणि चांगला असा लुक द्यायचा असेल तर नक्की तुम्ही गुलाबी रंगाचा ब्लाऊज ट्राय करा। ती साडी कमाल दिसायला लागते, उठून दिसायला लागते। तुम्ही म्हणू शकाल की खूप छान असा ऑप्शन सांगितलास। गुलाबी कलरचा ब्लाऊज ग्रे कलरच्या साडीवर घातल्यानंतर मग ती डिझायनर साडी असू दे, काठपदराची साडी असू दे किंवा सिंपल अशी जरी साडी असेल तरी सुद्धा ग्रे कलरची साडी खूप उठून दिसायला लागते। आणि ग्रे कलरची साडी जी आहे ती उठून दिसत नसल्यामुळं, डल वाटत असल्यामुळं आपण काय करतो, शक्यतो सणासमारंभाला किंवा एखाद्या कार्यक्रमाला घालायला टाळतो। त्यामुळे मी आता असं म्हणेन की तुम्ही कुठलाही सण असू दे किंवा एखादा कार्यक्रम जरी असेल, पार्टी जरी असेल, अशा वेळेला ग्रे कलरची साडी आणि पिंक कलरचा ब्लाऊज जर तुम्ही घातला तर खरंच तुमचा जो लुक आहे तो युनिक, कमाल आणि छान वाटेल। त्यामुळे ग्रे कलरच्या साडीवरती असा एखादा पिंक कलरचा ब्लाऊज तुम्ही नक्की ट्राय करू शकता। आता एखादा लग्न असेल, समारंभ असेल आणि आपल्याला खूप मस्त डार्क असं लुक करायचं असेल, खूप उठून दिसायचं असेल तर मी म्हणेन की गुलाबी रंगाच्या साडीवरती गुलाबी ब्लाऊज घाला। हे त्याच्यापेक्षा तुम्ही डिफरंट ब्लाऊज घालला असाल, कॉन्ट्रास्ट ब्लाऊज घालला असाल, त्यापेक्षा जर तुम्ही गुलाबी कलरच्या साडीवरती गुलाबी कलरचाच ब्लाऊज घातला तर नक्कीच तुम्ही चार चौघामध्ये उठून दिसू शकता आणि खूप छान वाटतं असं। जसं की मी आत्ता घातलेलं आहे, गुलाबी कलरच्या साडीवरती गुलाबीच ब्लाऊज घातलेला आहे, खूप उठून दिसतो, खूप छान दिसतो आणि नक्कीच तुम्ही चार चौघामध्ये उठून दिसाल। डार्क असा लुक करायचा असेल चांगला आणि लग्न समारंभात चार चौघात उठून दिसायचं असेल तर नक्की गुलाबी रंगाच्या साडीवरती गुलाबी ब्लाऊज असा करू। लास्ट नॉट द लिस्ट बट मी तुम्हाला हे सांगू शकते की असा एखादा आजकाल ट्रेंडमध्ये आलेला गुलाबी रंगाचा ब्लाऊज तुम्ही नक्की स्टिच करून घ्या। खूप सारे पॅटर्न, खूप साऱ्या व्हरायटी आलेल्या आहेत। किमान तुम्ही एक काठपदराचा आणि एक वेस्टर्न असे गुलाबी कलरचे 2 ब्लाऊज जरी स्टिच करून ठेवले तरी खूप साऱ्या पार्टीवेअर साड्यांवर, खूप साऱ्या ट्रॅडिशनल साड्यांवर असे गुलाबी ब्लाऊज मॅच होतात आणि आपण पटकन साडी घालू शकतो। सो यस, तुम्ही असे 2 ब्लाऊज किंवा एखादा जरी चांगला दोन्ही साड्यांवर 7 साड्यांवर जाईल असा एखादा ब्लाऊज तुम्ही स्टिच करून ठेवला तर नक्की तुम्हाला खूप हेल्प होईल। सो यस, आजचा जर व्हिडिओ आवडला असेल, हेल्पफुल वाटला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। असंच तुम्ही मला भरभरून प्रेम देताय त्याबद्दल सर्वांचं थँक्यू आणि बाय बाय।